मित्रांनो, एक वेगळाच असा मुद्दा मी मांडतोय आणि त्याविषयी जवळजवळ प्रत्येक प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि बऱ्यापैकी सोशल मीडियात यूट्यूब वगैरे उल्लेख झालेला आहे. नोंद घेतली गेलेली आहे त्या मुद्द्याची. पण तो मुद्दा या प्रकारे कोणीच हायलाईट नाही केलेला. लोकसत्तेने अग्रलेखात असं म्हटलंय, म्हणजे टायटलच आहे त्यांचं की हरियाणातील विजय हा अपक्षांचा विजय, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे असा विचार केला तर त्यांनी केलाय, हेडलाईन केलाय लोकसत्तेने. पण मी ज्या अँगलने तुम्हाला या अपक्ष या विषयावर सांगतोय तसं कोणाच्या डोक्यात अजून आलेलं नाही. आणि अर्थात एक इलेक्शन कन्सल्टंट, कॅम्पेन कन्सल्टंट, स्ट्रॅटेजी कन्सल्टंट असल्यामुळे ॲक्च्युली ही युक्ती जी आहे, जी भारतीय जनता पक्षाने हरियाणामध्ये वापरली, काही प्रमाणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये पण वापरली. जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने वापरली भाजपने ती खरं म्हणजे डेंजरस आहे. आता त्याच्यावर टाइम्स ऑफ इंडियापासून, इंडियन एक्सप्रेसपासून ज्या अर्थी सगळ्यांनी आत्मविश्वासाने लिहिलं आहे त्या अर्थी ते खरंच असलं पाहिजे. तर मित्रांनो, काय माहिती आहे की मी तुम्हाला एक गोल्डन अपॉर्च्युनिटीची बातमी देतोय. काय करतोय? गोल्डन अपॉर्च्युनिटीची बातमी देतोय. भारतीय जनता पक्षाने हरियाणामध्ये आणि बऱ्याच प्रमाणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये असं केलं की ज्यांची मतं फोडायची आहेत त्यांच्या जातीचे जवळजवळ 8-10 उमेदवार किंवा अगदी किरकोळ गावापुरते मर्यादित असलेले पक्ष त्यांचे उमेदवार स्पॉन्सर केले. आता ऑफिशियली तुम्ही म्हणाल केले का, तर नाही करत ना कोणीच. आम्ही पण महापालिकेमध्ये एखाद्याला पाडायचं असेल आणि तो जिंकण्याची शक्यता असेल तर मी आनंद घे किंवा बरेच आमचे जे विविध पक्षातले सहकारी मिळून आम्ही इथे प्लॅनिंग करायचो, त्याच्यामध्ये असे लोक धुंडाळून काढायचो की याची जात जी आहे त्या जातीचं विभाजन. म्हणजे मुसलमान उमेदवाराला पाडायचं असेल समजा तर एक 8-10 मुसलमान आम्हीच निवडायचो की जे थोडेसे लोकांना माहिती आहेत त्या परिसरात, निदान त्याच्या बिल्डिंगमधली मतं तरी तो एक, महापालिकेला 100-200 मतं पण फरक करतात, घ्यायची आणि त्यांना पैसे द्यायचे, त्यांचा प्रचाराला पैसे द्यायचे आणि त्यांना उभं करायचं. हे मनोहर जोशींच्या वेळेला तर मी मतदारसंघात केलं होतं, दादर धारावी मतदारसंघात केलं होतं की तिथे राजा ढाले आणि BC कांबळे यांची लढत होईल अशी व्यवस्था केली. राजा ढाले हा आमचा मनोहर जोशींचा स्पॉन्सर्ड उमेदवार होता. हो, त्याचा सगळा खर्च आम्ही केला. पण म्हणजे ही स्ट्रॅटेजी जुनी नाही आहे, पण मी तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे सांगतो ते असं आहे की यावेळेला हरियाणातला प्रयोग यशस्वी झाल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये तो तेवढा झाला नाही. याचं कारण परत विचित्र आहे बरं का, इतकं विचित्र आहे की तुमचा क्षणभर विश्वास बसणार नाही. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणत होतो की हां बरं, मला एक दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे ना. येस, तुमची अपेक्षा असेल आणि मी ती पूर्ण केली पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे की मी कर्तव्यात चुकलो. ते असं आहे की जवळजवळ सगळ्याच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाने जे सर्वे घेतले, ओपिनियन पोल घेतले, एक्झिट पोल घेतले, त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा एवढा दारुण पराभव प्रेडिक्ट केला आणि काँग्रेस स्वतःच्या बळावर कशी सत्तेवर येईल सांगितलं की मी सुद्धा त्यामुळे नुसतं विचलित नाही झालो तर प्रवाह पतित झालो. कबूल आहे मला, कबूल आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर विश्वास ठेवायला कोणी तयारच नव्हतं. मोदी शहांवर विश्वास ठेवत नव्हते. 2 दिवस ते आधीच प्रचार सोडून पळाले वगैरे, इथपर्यंत गोष्टी झाल्या. पण खरोखरच एकूण एक एक्झिट पोल, म्हणजे लोकसभेला पण 400 पार करणारेच 90% होते, पण 10% तरी म्हणत होते की नाही म्हणून. यावेळेला 100% जवळजवळ म्हणत होते की हरियाणा गेलंच. आणि प्रत्यक्षामध्ये हरियाणामध्ये भाजपची सत्ता आली, काँग्रेसचा धुव्वा उडाला नाही का. तर त्यांच्या भरोश्यावर मी हे केलं, त्यांच्या भरोश्याला टोणगा निघाला आणि त्यामुळे मीही अपयशी ठरलो, चुकीचं बोललो आणि एक प्रकारे मी माझा अभ्यास केला नाही, त्यांच्यावर अवलंबून राहिलो. ही माझी चूक झाली आणि ते एक्झिट पोल सगळे खोटे ठरले. चांगलं आहे, सुदैव आहे, आपण ती इच्छा करतच होतो.
आपण म्हणत होतो की आपण महायुतीचे आहोत, आपण भारतीय जनता पक्ष, शिंदे आणि अजितदादा यांची युती महाराष्ट्रात आली पाहिजे म्हणतो, हरियाणात पराभव झाला तर त्याचा दुष्परिणाम महाराष्ट्र होईल असं म्हणतो. तर ती माफी मी प्रामाणिकपणे मागतो तुमची. आणि पुढे या मुद्द्याकडे येतो. मित्रांनो, या मी महापालिकेत करत होतो, मनोहर जोशी किंवा अनेक माझ्या उमेदवारांच्या संदर्भात मी नेहमी केलेलं आहे की मी जो उमेदवार तगडा असेल आणि जो आपल्याला त्रास देण्याची शक्यता आहे त्याच्या जातीच आहे बरं का, आणि काही वेळेला धर्माचं आहे, असे उमेदवार आम्ही मोठ्या प्रमाणावर अपक्ष म्हणून स्पॉन्सर करायचो. यावेळेला हरियाणामध्ये छापून आलं आहे सगळीकडे. हे जे लोकसत्ताचे अग्रलेखाचं टायटल आहे ना, अपक्षांचा विजय असं काहीतरी आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की प्रत्येक ठिकाणी जाट किंवा ज्या समाजाचा प्रमुख उमेदवार काँग्रेसचा असेल त्याच्या मतविभाजनासाठी त्या जातीचे किमान 8 ते 10 उमेदवार स्पॉन्सर केले. आणि लोकसत्तांनी तर गिरीश कुबेर फार बॅलन्स असं गृहस्थ आहे, ते ॲक्च्युली ह्याच्या विरुद्ध आहेत महायुतीच्या किंवा भाजपच्या, हेही खरं आहे. पण त्यांनी असं त्याच्यामध्ये दाखवलं आहे, ते दाखवून दिलं, सिद्ध केलं आहे की हे जर अपक्ष भारतीय जनता पक्षाने एक स्ट्रॅटेजी म्हणून उभे केले नसते तर काँग्रेस आली असती. काँग्रेसचा दारुण पराभव झाला याचं एकमेव कारण त्यांचं म्हणणं असं आहे, गिरीश कुबेरांचं, जे मला मान्य आहे आणि ते सगळ्यांनीच दिलं आहे, चॅनल्सवरही येत आहे, त्यानंतर ह्याच्यातही येत आहे की अपक्ष उभे केले. त्या अपक्षांनी 2001 पण 8 अपक्ष म्हणजे झाले ना, 2000 म्हणजे अजून 16,000 मतं खाल्ली त्याने. आणि काँग्रेसचे बरेचसे उमेदवार 2, 3, 4,000 मतांनी पडले. ह्या अपेक्षांनी त्यांच्या जातीची, त्यांच्या भोवतीची, त्यांच्या परिसरातली मतं खाल्ल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला. व्हायलाच पाहिजे होता, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आणि भारतीय जनता पक्षाने अशी स्ट्रॅटेजी केली त्याच्याबद्दल नाही. जम्मू काश्मीरमध्ये फक्त एक मला चिंतेची बाब अशी वाटली की भारतीय जनता पक्ष, मी ज्यांना म्हणत होतो ना की अरे हे देशद्रोही उभे आहेत, आणि त्यांची नावं पण त्यावेळेला आपण घेतली होती, आजही पेपरला छापून आली आहेत नावं. आता माझ्याजवळ पेपर नाही आणि एवढी यादी माझ्या लक्षात नाही. पण जे देशद्रोही होते, जे तुरुंगात होते, अशा बऱ्याच अपक्षांना जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम परत लागू करू असं म्हणणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची मतं फोडण्याकरता भारतीय जनता पक्षाने पराजित केलं होतं. तिथे पण त्यांनी 8-10 उमेदवार असे उभे केले होते की काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची मतं खातील. आणि जे कट्टर आहेत, म्हणजे कट्टरता जी आहे समाजामधली, जम्मू काश्मीरच्या मुस्लिम समाजामधली, मतदारांमधली, की ज्यांना 370 कलम परत लागू करायला हवा आहे आणि ज्यांची निष्ठा पाकिस्तानशी आहे, राजकारणात काही घडतं, त्यांनाहीच पराजित केलं होतं. हे छापून आलेलं आहे, हे दिसतंय, टी व्हीवर सांगतायत वारंवार की जम्मू काश्मीरमध्ये पण जेवढे अतिरेकी उभे राहिले त्यातले 1-2-3 वगळता सगळे भारतीय जनता पक्षाने, कारण अतिरेकी उभे राहिले तर त्यांना असं वाटलं होतं की 370 कलम एकूणच पाकिस्तान निष्ठा वगैरे याच्यावर काश्मीरची विचलित जनता जी आहे ती त्यांना मतं देईल आणि यांची मतं फुटतील. पण गंमत आहे, विशेष आहे आणि ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे की तशा दहशतवादी संघटनांपेक्षा किंवा मेहबूबासारख्या राष्ट्रद्रोही प्रचार करणाऱ्या संघटनांपेक्षा नॅशनल कॉन्फरन्स जो एक पक्ष आहे आणि काँग्रेस यांना लोकांनी मतं दिली, दहशतवाद्यांना दिली नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा तो डाव फसला असंही सगळ्यांनी म्हटलं आहे. सगळ्या इंग्रजी वर्तमानपत्रांनी, चॅनल्सनी म्हटलेलं आहे की जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा आश्रय यांनी नाही घेतला, भारतीय जनता पक्षाने त्यांना उभं केलं, पण हरियाणामध्ये केलं. आता माझ्या मुद्द्याकडे येतो की महाराष्ट्रामध्ये पण हरियाणा पॅटर्न राबवणार भारतीय जनता पक्ष, यात शंका नाही. जरांगेंच्या आंदोलनाला जर शह द्यायचा असेल, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला किंवा एकूणच आरक्षणांच्या आंदोलनाला शह द्यायचा असेल, शरद पवारांना शह द्यायचा असेल, उद्धव ठाकरेंना शह द्यायचा असेल, नाना पटोलेंच्या काँग्रेसला शह द्यायचा असेल, तर जास्तीत जास्त अपक्ष उभं करून त्यांच्या जातीचा जो उमेदवार राहील, धर्माचा राहील, तिथे त्यांची मतं खाणं हे आवश्यक आहे. आणि आता तो हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात अमित शहा आणणारच. म्हणजे काय होणार, प्रत्येक मतदारसंघात 10-15 उमेदवार हे भाजप ज्यांचा खर्च करतोय असे उभे राहणार. तुम्हाला काय करायचं आहे, अपक्ष म्हणून उभं राहायचं आहे. गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुमची जात जर त्या मतदारसंघातले तुम्ही पाहिजे तर अटी 3
एक त्या मतदारसंघातले पाहिजेत, एक किमान तुमची ओळख असली पाहिजे, सामाजिक कार्यातून असेल, राजकीय कार्यातून असेल, कशातून असेल, तुमचा छोटा मोठा पक्ष तरी असला पाहिजे, नाहीतर तुम्ही अपक्ष म्हणून तरी उभं राहण्याच्या तयारीमध्ये पण असले पाहिजे. थोडंसं तरी काहीतरी ग्राउंडवर्क केलेलं असेल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाकडून साधारणतः माझ्या मते अपक्षांना हरियाणात जे काय मिळालं असं आपण पाहतोय ऐकतोय त्याच्यावरून 1-1 कोटी रुपये देत आहेत. त्यातले 20-25 लाख तुम्ही स्वतःला ठेवून 50 लाख स्वतःला ठेवून 50 लाख रुपये खर्च केलेत तरी तुम्ही 2-1 हजार मतं खाऊ शकता तुमच्या परिसरातली. आणि ती 2,000 मतं जर तुमच्या 8-10 लोकांनी खाल्ली तर 15-20 हजार मतं खाल्ली जातात त्या उमेदवाराची जो भारतीय जनता पक्ष किंवा महायुती विरुद्ध उभा आहे. आणि भारतीय जनता पक्ष हे करणार आहे. त्यामुळे तयारीला लागा, तुमचं प्रोजेक्शन करा आणि अपक्ष म्हणून उभं राहणार म्हणून आतापासून होर्डिंग हे ते लावायला सुरुवात करा. लोकांचं लक्ष वेधा, राजकीय पक्षांचं पण लक्ष वेधा. कारण ही युक्ती जी यांनी केली हरियाणात ती काय मला कळली तर शरद पवारांना नसेल का कळली, ती उद्धवला नसेल का कळली, ती तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांना नसेल का कळली. त्यांनी पण केलंच आहे ॲनालिसिस. त्यांनी ईव्हीएम नेहमीप्रमाणे आरोप केलाय जो चुकीचा मूर्खपणाचा आहे. कारण काश्मीरमध्ये तुम्ही जिंकलात तिथेही ईव्हीएमच होतं ना. जाऊ दे, ते काँग्रेसवाले तसं बोलणारच. पण ही युक्ती ते पण करू शकतात. पण मग भारतीय जनता पक्षाला 1,500 अपक्ष हवे तर त्यांनाही 1,000-1,500 असू शकतात. तेही भाजप करता हा प्रयोग करणार. म्हणजे यावेळेला कधी नाही ते हे 6 पक्ष आहेत त्यातले 3-3 पक्ष वाटले गेलेले आहेत. शिवाय मनसे आहे, शिवाय वंचित आहे, शिवाय एमआयएम आहे. तर असे 10 अधिकृत पक्ष आहेत, रिपब्लिकन आहे, असे 10 पक्ष आहेत. पण 10 पक्षांची काही ना काही एक युती धरलं तर साधारणतः 3 ते 4 मोठ्या पक्षांचे उमेदवार उभे राहतील असं समजू. कारण तिसरी आघाडी आहे, वंचित आहेत, एमआयएम आहेत, मनसे आहेत, त्यांचे उभे राहतील. पण तरी देखील प्रत्येक मतदारसंघात सगळ्यांना मिळून 15, 20, 25 अपक्ष लागतील आणि उभे राहणार ते. आणि त्यांना किमान आता काँग्रेसकडून घेतलेत तुम्ही तर 25 लाख, राष्ट्रवादीकडून घेतले तर 50 लाख, उद्धव ठाकरेकडून घेतले तरी 25-50 लाख, इकडून घेतले तर काय मजाच आहे तुमची. करोडच्या खाली मिळणार नाहीत तुम्हाला महायुतीच्या लोकांकडून. तर त्यामुळे तुम्हाला मोठी संधी आहे. जरा सामाजिक कार्य, जरा बायोडेटा वगैरे छान तयार करा, प्रचाराला लागा. तुमच्याकडे आपोआप ते येतील की व तुझा प्रचार छान चाललाय, गो अहेड, घे तुझ्या जातीची मतं, घे तुझ्या धर्माची मतं, घे तुझ्या पंथाची मतं. अरे धार्मिक पंथसुद्धा जे आहेत ना, नेनाळे महाराज आणि हे ते बुवा वगैरे, त्यांचे पण पंथ झालेत, त्यांचे पण मतदार आहेत. हो, ठाणे रायगडमध्ये असे मतदारांना जिंकण्याकरता बाबा बुवा महाराजांचा आश्रय घेतला जातो, सगळीकडेच घेतला जातो, बघतोय आपण. त्यांच्याही लोकांचे अपक्ष उभे राहिले तर वेगळाच असा मी तुम्हाला सल्ला देतोय. ही संधी सोडू नका, ही संधी सोडू नका. अपक्ष म्हणून उभं राहण्याची तरुणांनो तयारी करा, आपलं प्रचार सुरू करा. बघू नका इकडे इकडे की मला काय महायुतीचे लोक अप्रोच होतात का महाआघाडीचे होतात. तुम्ही एकदा प्रचाराला लागलात, तुमचे बॅनर झळकले, तुमचे पोस्टर झळकले, तुमचे होर्डिंग झळकले, तुमची पत्रकं वाटायला सुरुवात झाली आणि तुमचे फोटो तुम्ही पत्रक बित्रक काढून व्यवस्थित टाकले. नोव्हेंबरच्या साधारणतः 15-20 तारखेला निवडणूक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये तुम्हाला अप्रोच होतील. पण आतापासून आज किती तारीख आहे, 9 तारीख आहे ना मला वाटतं. हा 20 दिवसामध्ये तुम्ही एवढा प्रचार तुमचा सुरू करा की असं वाटलं पाहिजे अरे हा काय जिंकतो की काय. जिंकणार नाही यात आम्हालाही माहिती आहे. तुमची मतं 2,000 असतील पण तुम्हाला डिमांड आहे. एक अगदी वेगळा मुद्दा मांडला आहे तो, नैतिक अनैतिक काय की नाही मला माहिती नाही, कायदेशीर आहे कारण तुम्ही कायद्यानेच लढणार आहात. पण तुम्ही मतं खाणार असाल एक 2,000-3,000 तरी आज भारतीय जनता पक्ष महायुतीतर्फे तुम्हाला कोटीची ऑफर आहे. यांच्याकडूनही 50 लाख आहे, काही ठिकाणी तशीच चुरशीची लढत असेल तर हे आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात 25-30 अपक्ष यावेळेला येतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यांनी यावं अशी त्यांना विनंती आहे. आणि होतकरू सामाजिक कार्याचं थोडंसं वलय असलेल्या, नाव असलेल्या आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या तरुणांना ही अभूतपूर्व संधी आहे, ती गमावू नका नका नका. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.